चौदा फेब्रुवारीला म्हणजे त्याच्या आधी व्हॅलेंटाईन डे होता 14ला, त्याच्या आधी 13 तारखेला त्याच्या आदल्या दिवशी म्हणूयात आपण, मंगला विंचुर्णे बर्दापूरकर या ज्येष्ठ संपादिका राहिलेल्या महिला पत्रकाराच्या स्मृतिप्रित्यर्थ एक पुरस्कार, एक पारितोषिक म्हणजे त्या जर्नलिझम विभागातून प्रथम आलेल्या विद्यार्थ्याला म्हणजे कोणालाही पहिले आलेल्याला एक पारितोषिक जाहीर झालं होतं आणि तो वितरणाचा कार्यक्रम 13 तारखेला औरंगाबाद शहरामध्ये पार पडला. या निमित्तानं पत्रकारितेच्या बाबतीतले काही 2-3 फार महत्त्वाचे मुद्दे त्याही वक्त्यांच्या तोंडून आले होते, समोर आले होते, प्रसंगाच्याही निमित्तानं समोर आलेले आहेत आणि आपणही सगळ्यांनी त्याचा विचार केला पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे प्रवीण बर्दापूरकर ह्या ज्येष्ठ संपादक राहिलेल्या पत्रकारांनी आपल्या पत्नीच्या स्मृतिप्रित्यर्थ, की जी स्वतः पण एक अतिशय चांगली अशी पत्रकार होती, हा पुरस्कार सुरू केला. याचा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे, महत्त्वाचा आहे. दीर्घकाळ त्या आजारी होत्या आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्या सगळ्या दुःखातून बाहेर येऊन आपणही यासाठी सामाजिक आपली काही एक जबाबदारी हे ओळखून हा पुरस्कार त्यांनी सुरू केला. त्याच्यामुळे ह्याचं एक महत्त्व आहे. त्यांना त्याच्यासाठी तर धन्यवाद दिलेच पाहिजे, तुम्ही एक उपक्रम हाती घेताय म्हणून. आणि समाजानं पण ह्याच्या बाबतीत चिकित्सक दृष्टीने ह्याच्याकडे बघितलं पाहिजे. दुसरा जो मुद्दा समोर येतो आहे तो महिला पत्रकार असा एक मुद्दा समोर येतो आहे. मराठीमध्ये पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये महिलांना अतिशय थोडं स्थान मिळालेलं आहे आणि ज्या कोणी स्त्रियांनी याच्यासाठी महत्त्वाचं काम केलेलं आहे त्यांची दखल फारशी घेतल्या गेलेली नाही. हा एक मुद्दा. मंगला विंचुर्णे बर्दापूरकर यांच्या यांच्या स्मृतिप्रित्यर्थ असलेल्या पारितोषिकाच्या निमित्ताने पत्रकारितेमधल्या महिलांच्या योगदानावरती विचार होईल, ही एक अपेक्षा. तिसरा जो मुद्दा जो जास्त मला महत्त्वाचा आहे आणि त्याची मला असं वाटते की चर्चा झाली पाहिजे. पुरस्कार हे एक निमित्त आहे. खरं तर तो पुरस्कार महात्मा गांधी मिशन विद्यापीठामध्ये जर्नलिझम शिकणाऱ्या, पत्रकारिता शिकणाऱ्या प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यासाठी आहे. प्रमुख पाहुणे राजीव खांडेकर यांनी एक सूचना फार चांगली आणि मोलाची केलेली की केवळ एवढ्यापुरतं मर्यादित न ठेवता त्याची व्याप्ती महाराष्ट्रभर करावी आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे पत्रकारिता शिकवल्या जाते त्या ठिकाणी प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांचा एकत्रित विचार करून त्याच्यातून एकाची निवड करण्यात यावी. चांगली सूचना आहे. त्याचा जरूर आयोजकांनी विचार करावा आणि त्यासाठी इतर सगळ्या पत्रकारांनी त्यांना मदत करावी. या निमित्तानं समोर आलेले 2 मुद्दे फारच मला जास्त महत्त्वाचे वाटतात. हे काही स्थानिक आहेत, वैयक्तिक संबंधातून आपण त्यांच्याबद्दल बोलू शकतो. माझे वैयक्तिक ते स्नेही आहेत, तो भाग वेगळा. पहिली गोष्ट म्हणजे आता सोशल मीडिया, समाज माध्यमं यांचा जो बोलबाला झालेला आहे त्याचं एक प्रचंड प्रमाण जगभरामध्ये वाढलेलं, एकूण महसुलामध्ये जाहिरातीच्या त्याचा प्रचंड मोठा वाटा आता तयार झालेला. राजीव खांडेकर यांनी पण बोलताना त्याच्यामध्ये या सोशल मीडियाने, समाज माध्यमांनी प्रस्थापित माध्यमांची मक्तेदारी कशी मोडून काढली हा फार महत्त्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये समोर आणला. या नवीन माध्यमाला आता कुठल्याही भांडवलाची पण गरज उरलेली नाही. कुठलाही सामान्य माणूस कोणीही आपल्याला काय वाटतं ते व्यक्त करू शकतो आणि जर त्याच्यामध्ये असं काही एक विशिष्ट काय म्हणता येईल तुम्हाला की कंटेंट असेल, अपील होणारा, भावून जाणारा असा काही भाग असेल तर ताबडतोब ती गोष्ट पसरते. ह्याचा पण सगळ्यांनी अनुभव घेतलेला आहे. जशा चांगल्या गोष्टी पसरतात तशा वाईटही गोष्टी पसरतात. पण आता आपण मूळ मुद्द्यापाशी येतो ते अशा की ह्या विद्यार्थिनीला पत्रकारिता शिकून ती जी पहिली आलेली आहे तिला तो पुरस्कार देण्यात आलेला आहे. जो मुद्दा खांडेकरांनी पण उपस्थित केला की शिकून पत्रकारिता येते का. म्हणजे एक काळ असा होता की स्वातंत्र्यपूर्व काळात, पार अगदी बाळशास्त्री जांभेकरांच्या काळातली पत्रकारिता आपण बाजूला ठेवूया, टिळक आगरकरांच्या काळातली, अगदी स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये जे सहभागी होते आणि नंतर पत्रकारितेमध्ये आले, आनंद भालरावांसारखं उदाहरण त्याच्यामध्ये अतिशय ठळकपणे घेता येऊ शकेल की हे लोक काही पत्रकारितेचं अधिकृतरित्या शिक्षण घेतलेले नव्हते किंवा तेव्हा तर पत्रकारितेचा अभ्यासक्रमच सुरू झालेला नव्हता. विद्यापीठांची स्थापना नंतर झाली. पण तरीही लोक समाज प्रबोधनाचं माध्यम म्हणून पत्रकारितेमध्ये आली. त्याच्यानंतर हळूहळू पत्रकारितेची महाविद्यालय सुरू झाली. पत्रकारितेमधून म्हणजे प्रशिक्षण घेऊन बाहेर पडणारे पत्रकार असा एक गट तयार झाला. यांना ती जाणीव होती, शिवाय त्यांनी पत्रकारितेचं प्रशिक्षण घेतलेलं होतं. याचा अतिरेक पुढं असा झाला की निव्वळ फक्त कागदोपत्री काहीतरी प्रशिक्षण घेत आहेत पण त्यांना पत्रकारिता येते असं नाही. एक काळ असा होता की त्यांनी शिक्षण घेतलेलं नव्हतं,
समाज प्रबोधनाचं माध्यम म्हणून ते पत्रकारितेकडे बघत होते, निष्ठेनं पत्रकारिता करत होते, हा एक घटक. ह्याच्यानंतर हळूहळू पत्रकारितेचं शिक्षण आणि पुढं आल्याच्या नंतर पत्रकारितेतून बाहेर पडून त्याला पत्रकारिता येतेच असं नाही, असा अगदी टोकाचा मुद्दा दुसरा समोर आलेला. आणि तिसरा आता जो राजीव खांडेकर यांच्या भाषणामध्ये पण आला होता त्या कार्यक्रमामध्ये, की पत्रकारितेचं म्हणजे शिकूनच पत्रकारिता येते का? समाज माध्यमांवरती वाटेल तो माणूस उठतो आणि वाटेल ते लिहितो, वाटेल ते फोटो टाकतो, वाटेल तशा कॉमेंट करतो, म्हणजे ती पत्रकारिता आहे का? आधी प्रत्यक्ष शिक्षणाची व्यवस्था नव्हती, मग व्यवस्था आली आणि आता व्यवस्था आहे पण ती पुरेशी नाही म्हणून आम्हाला तिच्याकडे दुर्लक्ष करायचे. अशा तिन्ही स्थित्यंतरं आत्ता म्हणजे गेल्या 70-75 वर्षामध्ये आपल्यासमोर घडताना दिसत आहेत. मग आता ह्याचा विचार केला पाहिजे. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे पत्रकारितेचं प्रशिक्षण उपलब्ध आहे, पत्रकारितेचा अभ्यासक्रम आहे, पण तो किती संयुक्तिक आहे आजच्या काळाला. त्याच्यामुळे जो पहिला मुद्दा याच्यातून समोर येतो तो असा की जसं वैद्यकीय शिक्षण हे एखाद्या दवाखान्याची म्हणजे दुसऱ्या वर्षापासून त्यांना प्रत्यक्ष अनुभव घ्यावा लागतो, त्याच पद्धतीने आता अभियांत्रिकी ह्याच्यामध्ये सुद्धा इम्प्लांट ट्रेनिंग म्हणतो आपण, त्यांना ती प्रत्यक्ष त्या ठिकाणी अनुभव घेतला जातो. वकिलीच्या क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्या असं लक्षात येईल की पहिली 1-2 वर्ष महाविद्यालयात झाल्याच्या नंतर ती मुलं एखाद्या वकिलाकडे जाऊन प्रत्यक्ष त्या क्षेत्रातला अनुभव घेऊ इच्छितात. पत्रकारितेमध्ये पत्रकारितेचं प्रशिक्षण घेत असताना प्रत्यक्ष पत्रकारितेचा अनुभव किती जण घेतात किंवा किती जणांना ती प्रत्यक्ष पत्रकारितेचं जाण असते. ज्या विद्यार्थिनीला हा पुरस्कार मिळाला ती शिकत असतानाच पत्रकारिता करत होती, हे पण मला विशेष उल्लेखनीय बाब वाटली. त्याच्यामुळे ह्या सगळ्यातून जो मुद्दा सगळ्यात पहिल्यांदा समोर येतो की पत्रकारितेचा जो अभ्यासक्रम आहे तो अद्ययावत करणे. ह्या अभ्यासक्रमामध्ये इतर सध्या चालू असलेल्या पत्रकारितेतल्या इतर ज्या बाबी आहेत, सोशल मीडिया सगळं यांचा समावेश करणे. आणि मुख्य म्हणजे पहिली 2 वर्ष झाल्याच्या नंतर 3 वर्षाचा हा अभ्यासक्रमामध्ये 3ऱ्या वर्षाचा काही भाग, एक अर्ध वर्ष पूर्ण म्हणजे एक टर्म म्हणूयात आपण, एक सत्र पूर्ण, की त्याच्या अख्खं प्रत्यक्ष जो अनुभव आहे तो त्याच्यामध्ये दिला गेला पाहिजे. अजून एकाच गोष्टीचा आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे. इलेक्ट्रॉनिक्स पत्रकारिता आल्याच्या नंतर म्हणजे हातामध्ये दांडू घ्यायचा आणि कोणाच्या समोर उभं राहून त्याला प्रश्न विचारायचे म्हणजे पत्रकारिता संपली. एखादा प्रसंग तुम्ही दाखवायचा, त्याच्याबद्दलचं काहीतरी चित्रण समोर येतं आणि ते दाखवलं, त्याच्यावर काहीतरी बोललं म्हणजे पत्रकारिता संपली. ह्याचा काहीतरी अभ्यास करा, ते समजून घ्या, त्याचं विश्लेषण करा, त्याच्याबद्दल तज्ज्ञांबद्दल विचारा, ह्याच्याबद्दल जी पुस्तकं उपलब्ध आहे, जी माहिती उपलब्ध आहे विविध विषयाची ती समजून घ्या. हे काहीच नाही. म्हणजे हे जो उथळपणा आला, ही जी सवंगता आली, विशेषतः इलेक्ट्रॉनिक्स माध्यमं आल्याच्या नंतर, चॅनल्स आल्याच्या नंतर झालं असं की पत्रकारिता म्हणून काही त्याचं प्रशिक्षण तर ठीकच आहे, काय तुम्ही ते द्याल आणि त्याच्यामध्ये काय काय अंतर्भाव कराल, पण जे पत्रकार सध्या काम करत आहेत त्यांना त्यांच्या विषयातली अद्ययावत माहिती, त्यांच्या विषयातले विविध पैलू समजून येण्यासाठी आपण काय करतो आहोत. म्हणजे ज्याला आपण रिफ्रेशिंग कोर्स ज्याला म्हणतात विविध विषयातले, की एकदा शिक्षण घेतलं म्हणजे संपलं आणि मग त्याला कुठल्याही प्रशिक्षणाची गरज नाही, असं होत नाही. पत्रकारितेच्यामध्ये याच औरंगाबाद शहरामध्ये तरुण पत्रकारांनी एकत्र येऊन 2-3 वर्षांपूर्वी असा एक प्रयोग केला होता की वेगवेगळ्या विषयातले मान्यवर या ठिकाणी या शहरामध्ये जेव्हा येतात तेव्हा त्यांना बोलून त्यांच्याशी अनौपचारिक चर्चा करून तो विषय समजून घ्यायचा. म्हणजे आपल्याला त्याच्यातले बारकावे कळतात वेगवेगळ्या विषयातले. बरं, प्रत्येक वेळी पत्रकार परिषदेमध्ये सगळीच माहिती होऊ शकेल आणि असं समजू शकेल असं नाही, आणि सगळ्याच गोष्टी पुस्तकातूनही वाचता येतील असं नाही. म्हणून त्या विषयातले तज्ज्ञ बोलवायचे आणि त्यांच्याशी अनौपचारिकरित्या आपण एखादा विषय गांभीर्याने समजून घ्यायचा. असंच ग्रामीण प्रश्नांच्या बाबतीमध्ये आहे. ग्रामीण पत्रकार सगळेच काही पत्रकारितेचं प्रशिक्षण घेऊन आलेले आहेत असं नाही, किंवा घेतलेलं असलं तरी त्याला चालू घडामोडी, उदाहरणार्थ आत्ता कृषी कायद्यांचा विषय चालू आहे, कृषी आंदोलनाचा विषय चालू आहे. कृषी आंदोलनं आपण नीट समजून घ्यावं, कृषी कायदे नीट समजून घ्यावेत आणि मग त्याच्यावरती काहीतरी एक टिप्पणी करावी. या सगळ्यासाठी म्हणजे एक पहिला मुद्दा असा येतो की जे सध्या पत्रकारितेचं प्रशिक्षण घेत आहेत त्या सगळ्यांसाठी, म्हणजे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी तो अभ्यासक्रम चांगला अद्ययावत असणे. नंबर 2, त्यांना प्रत्यक्ष अभ्यासक्रमामध्ये अनुभवाचा एक भाग त्याच्यामध्ये समाविष्ट करून घेणे. म्हणजे प्रत्यक्ष पत्रकारिता, वर्तमानपत्र असो किंवा इलेक्ट्रॉनिक चॅनल असो किंवा आता वेब पोर्टल म्हणजे डिजिटल पण पत्रकारिता आलेली. एक, आत्ता सध्या जे पत्रकार आहेत, जे तरुण आहेत तुलनेनं, त्यांना नवीन ताज्या विषयांची माहिती होण्यासाठी नियमित पद्धतीनं कार्यशाळा त्यांचं आयोजन केलं गेलं पाहिजे. म्हणजे त्यांना हे विषय कळू शकतील. म्हणजे नुसती टीका करत बसण्याच्या पेक्षा सध्याच्या तिन्ही पद्धतीच्या वर्तमानपत्रामध्ये अडचण अशी आहे की भाषाच नीट राहिलेली नाही आहे. मग ह्याच्यावर टीका करण्याच्या पेक्षा त्यांना त्याचं प्रशिक्षण देण्याची गरज आहे.
म्हणजे अगदी शुद्ध लेखन असो, भाषेचा वापर असो, म्हणजे आपण भाषा कशी वापरतो आहोत. आपण फक्त इंग्रजी शब्द घेतो आहोत म्हणून अडचण आहे असं नाही, तो तर एक भाग झाला. पण दुसऱ्या भाषेतला शब्द आल्याच्या नंतर त्याचं व्याकरण आपल्या भाषेप्रमाणे चाललं पाहिजे. त्याचं लाईफ असं म्हणत असताना त्याचा लाईफ असं कसं म्हणता येऊ शकेल. लाईफ हा शब्द तुम्ही वापरला ठीक आहे, म्हणजे व्याकरण. दुसरी गोष्ट, जे इलेक्ट्रॉनिक्स माध्यमात काम करणारे पत्रकार आहेत त्यांना त्या कॅमेराचा किमान सेन्स असणे. दुसरी गोष्ट म्हणजे आपण जी भाषा बोलतोय म्हणजे आपली वक्तृत्व शैली चांगली असणे. तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे कमी शब्दांमध्ये आपल्याला काय मांडायचं, नुसतंच नाही तर तो बडबड करत चाललेला आहे की त्या शब्दांना काहीच अर्थच नाही. तिसरं म्हणजे आता सोशल मीडियाचा जो विषय ह्या पुरस्काराच्या निमित्ताने समोर आलेला होता. सोशल मीडियाचा, समाज माध्यमांचा वापर प्रचंड प्रमाणात झालेला आहे. म्हणून त्याचा अर्थ असा निघत नाही की ही जी जुनी प्रस्थापित माध्यमं आहेत पूर्णपणे मोडकळीस निघालेली आहेत. नाटक आलं, नाटकाच्या नंतर काय म्हणता येईल, चित्रपट आला म्हणून नाटक पूर्णपणे बासनात बांधल्या गेलं नाही, रद्दीत निघालं नाही. नाटक मंचावरील सादरीकरणाची कला आजही जिवंत आहे. त्याच पद्धतीनं वर्तमानपत्र म्हणजे लिखित स्वरूपात, म्हणजे एखाद्या विषयाचं छान व्यवस्थित चांगल्या भाषेतलं विश्लेषण ह्याची गरज आजही आहे. इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांनी कितीही त्याचा गववा केलं तरी ही गरज संपत नाही. दुसरी गोष्ट, जी इलेक्ट्रॉनिक्स माध्यम आहेत त्यांनीसुद्धा त्यांचे काही निकष, त्यांचे आडाखे ह्या सगळ्याचा विचार करून त्यांनी पण त्यांच्या पत्रकारांना चांगल्या पद्धतीने प्रशिक्षण देऊन अजून त्याच्यामध्ये वेगळी उंची गाठण्याची आवश्यकता आहे. आणि तिसरं, समाज माध्यमांना विशिष्ट पद्धतीची दिशा देण्याच्यासाठी, समाज माध्यमांमध्ये काम करण्यासाठी वेगळी आव्हानं समोर येणं आवश्यक जी आलेली आहेत त्यांना तोंड देणं आवश्यक आहे. या पुरस्काराच्या निमित्ताने एक मोठा विषय समोर येतो आहे पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये, की जो वेगवेगळ्या पैलूंनी त्याचा विचार व्हायला पाहिजे, जो झालेला नाही. हा पुरस्कार दरवर्षी जेव्हा हे पारितोषिक दरवर्षी जेव्हा दिलं जाईल त्याच्यामध्ये राज्य पातळीवरती विचार व्हावा. आणि आत्ता सध्या जे तरुण पत्रकार विविध क्षेत्रात विविध ह्याच्यामध्ये माध्यमांमध्ये काम करत आहेत त्यांच्यासाठी कार्यशाळांचं आयोजन कसं करता येईल ह्याचा पण गांभीर्याने विचार करावा. आपणच एकूण समाज म्हणून आपल्या आजूबाजूच्या पत्रकारितेचा दर्जा कसा वाढावा ही आपली पण जबाबदारी आहे. केवळ टीका करून चालणार नाही, आपल्यालासुद्धा आपल्या आजूबाजूची पत्रकारिता कशी चांगली होऊ शकेल याच्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.